मित्रांनो, आज जे आमच्या सोबत पंढरपूरमध्ये घडलं त्यावर माझाच विश्वास बसला नाही। एका दिवसात सलग 3 ठिकाणी आरतीचा लाभ, विठ्ठलाचं दर्शन अवघ्या 1.5 तासात आणि शेवटी गजानन महाराजांचा महाप्रसाद। हा फक्त योगायोग होता की देवाची कृपा? चला संपूर्ण प्रवास अनुभवूया आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नमस्कार तर मंडळी, आपण निघालोय आज भक्ती, श्रद्धा आणि समाधानाने भरलेल्या पंढरपूरच्या प्रवासाला। आम्ही सगळे पंढरपूरमध्ये पोहोचलो। सर्वात आधी गजानन महाराजांच्या मठामध्ये गेलो पंढरपूरमध्ये आणि मनात एकच इच्छा होती, महाराजांचं शांतपणे दर्शन व्हावं। आणि योगायोग बघा, मंदिरात प्रवेश केला आणि नेमकं रात्रीची आरती चालू होती। संध्याकाळची 7 वाजताची आरती सुरू झाली। आरतीच्या नादात आणि भक्तिमय वातावरणात मन अगदी भारावून गेलं होतं। आरतीनंतर शांतपणे दर्शन घेतलं आणि महाराजांच्या चरणी नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघालो। त्यानंतर आम्ही ताकपिठ्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलो। मनात वाटलं आता दर्शन घेऊ, पण इथेही आम्ही पोचलोच आणि पुन्हा आरती सुरू झाली। सलग दुसऱ्या मंदिरात आरतीचा लाभ मिळाला, हे आमच्यासाठी मोठं भाग्य होतं। तिथलं दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंदिराकडे, विठ्ठल मंदिराकडे निघालो। सर्वांना माहिती आहे की पंढरपूरमध्ये दर्शनासाठी अनेकदा तासनतास रांगेत उभं राहावं लागतं, पण आम्ही तशीच तयारी करून गेलो होतो। पण त्या दिवशी विठ्ठलांना वेगळंच जुळून आणायचं होतं। अवघ्या 1.5 तासात आमचं दर्शन झालं आणि जेव्हा आम्ही दर्शनाच्या लाईनीत लागलो तेव्हा या पण मंदिरातली आरती चालू होती। आम्ही ज्यावेळी दर्शनाच्या बारीत लागलो तेव्हा तिथलीही आरती चालू होती। म्हणजे विठ्ठलांनी असे योग आम्हाला घडून आणले आणि आरतीचा लाभ मिळाला। त्या क्षणी मनात एकच विचार आला, जेव्हा श्रद्धा खरी असते तेव्हा देव स्वतः मार्ग सोपा करतो। सर्व काही आपल्या वेळेनुसार नाही तर देवाच्या वेळेनुसारही घडतं। दर्शन झाल्यानंतर श्रीराजला बॅट बॉल घ्यायचा होता, त्यानंतर छोटस गिफ्ट घेतलं। मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा देखील देवाच्या प्रसादापेक्षा कमी नसतो। त्यानंतर जवळ गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग मागच्या साईडला श्रीकृष्णाचं मंदिर आहे, जाऊन नमस्कार केला। प्रत्येक मंदिरात वातावरण वेगळंच, पण मनाला मिळणारी शांतता मात्र सारखीच। आता आमचा पुढचा टप्पा होता गजानन महाराजांच्या मठात। एकच इच्छा होती, आज महाप्रसाद घ्यायचा। खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की महाप्रसादाची वेळ संपली असेल, पण मनोमन महाराजांची प्रार्थना केली, महाराज आज तुमचा महाप्रसाद मिळू द्या। मठामध्ये आलो तर गर्दी भयंकर होती आणि गर्दीतूनच आम्ही गेलो, कुपन काढलं आणि कुपन काढल्यानंतर जे हॉलमध्ये जायची लाईन आहे ते पण खूप मोठी लाईन होती आणि तिथं पण थांबलो। आणि बघा, अर्धा तासच राहिला होता आपल्याला, कारण की 10 वाजता जेवणाचं बंद होते आणि आपण तिथं 9:30च्या दरम्यान पोहोचलो होतो। मग 9:30 वाजता आपण लाईनीत थांबलो आणि लाईनीत लागून महाप्रसाद घेतला। तर चला आता आपण महाप्रसाद घेऊ। आम्ही कुपन घेतला आणि महाप्रसादाच्या हॉलमध्ये गेलो। खूप मोठी गर्दी होती, पण प्रत्येक जण शिस्तीत उभा होता। थोडा वेळ थांबल्यानंतर आम्हालाही महाप्रसाद मिळाला। इथली स्वच्छता, सेवेकऱ्याची नम्रता, व्यवस्था आणि शिस्त हे सर्व पाहून मन भरून आलं। मला नेहमी वाटतं, माझी गजानन माऊली मूर्तीत नाही तर प्रत्येक सेवेकऱ्यात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि प्रत्येक प्रेमळ माणसात, चराचरामध्ये माझे गजानन महाराज वास करतात। ही भावना इथे पुन्हा अनुभवाला मिळाली। महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही माऊलीच्या मंदिराकडे गेलो, पण तोपर्यंत मंदिर बंद झालेलं होतं। तेव्हा जाणवलं, प्रत्येक तीर्थक्षेत्राला वेळेचं महत्व असते, म्हणून वेळ महत्वाची आहे। त्या कारणाने वेळ महत्वाची आहे तर नियोजन करूनच दर्शनाला यायचं। तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असलं तर वेळ कोणती आहे हे महत्वाचं आहे। तुम्ही जर नियोजन करून योग्य आले, जर तुम्ही सकाळच्या वेळेस आले तर तुमचं दर्शन होत नाही। त्या कारणामुळे तुम्ही जर वेळेचं नियोजन करून आले, समजा जर तुम्ही 7-7:30च्या दरम्यान जर दर्शनाला आले, तुमचं दर्शन योग्य वेळेत होईल आणि कमी वेळात होईल। आणि आता तर पालखीमुळे दर्शन होणं शक्य नाही आहे, पण तुम्ही जर मधात तुम्हाला दर्शन घ्यायचं असलं तर असं नियोजन करून यावं लागते, कारण की दिवसा तर गर्दी भक्कम असते। त्या कारणामुळे तुमचं दर्शन होत नाही। जर तुम्ही नियोजन करून आले, संध्याकाळचं नियोजन करून आले, तर आरती झाल्यावर तुमचं दर्शन 100% होते। म्हणून तुम्ही पण दर्शन करायला या। आणि कोण या वेळेस या 15 ते 20 दिवसात चरण दर्शन घेतलाय त्यांनी मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व भावी भक्तांना वेळ माहिती झाली पाहिजे की दर्शन आपलं कोण्या टाइमात होईल। त्याच टाइमात तुम्ही पण दर्शन घ्या आणि मला कमेंट करून सांगा कोणाकोणाचं दर्शन झालंय। आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आपले आजपासून लॉंग व्हिडिओ येत जातील तर त्याला तुम्ही प्रतिसाद द्या, जसा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला देता। आणि आपले आता 40,000 सबस्क्राईब झालेले आहेत आणि 1,00,000 सबस्क्राईब लवकरच करायचे आहेत। त्या कारणानं तुम्ही प्रतिसाद द्या आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली।